बदलापूर घटनेवरून राज्यात राजकारण तापलेलं असताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीच नियुक्ती का केली असा आक्षेप घेतलाय। आपल्यासोबत स्वतः उज्ज्वल निकम जे आहेत, सर काय सांगाल? विरोधी पक्षनेते आहेत त्यांनी थेट आक्षेप घेतलाय की तुमचीच नेमकी का म्हणजे नियुक्ती करण्यात आली। विरोधी पक्षनेत्यांची किती काळजी आहे हे या भाष्यावरून स्पष्ट होतं। जिभेला हाड नसतं असं म्हणतात, परंतु हाड नसलं तरी बेछूट आणि बेताल आरोप करण्याकरता हे प्रसिद्ध आहेत। कारण असं आहे की 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात करकरेंचा मृत्यू हा 26/11 मध्ये दहशतवादी अजमल अमीर कसाब आणि अबू इस्माईल यांनी ज्या गोळीबारात झाला होता असं सर्वोच्च न्यायालयाने निक्षून म्हटल्यानंतर देखील त्यावर प्रश्न उपस्थित करणारे हे विरोधी पक्षनेते आहेत। त्याकरता काँग्रेस पक्षाने त्यावेळेला त्यांची बाजू घेतली नाही। काँग्रेस पक्षाने काय सांगितलं, हे तुमचं वैयक्तिक मत आहे, आमचं नाही। पक्षापासून देखील त्यांना फारकत त्यावेळेला देण्यात आली, ते हे विसरले। परंतु आज ते अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करून याच्यात राजकारण आणू इच्छितात, हे अत्यंत दुर्दैवी आहे। खरं म्हणजे विरोधी पक्षनेत्याने लक्षात ठेवलं पाहिजे की अशा प्रकारच्या घटनेचा निषेध सगळ्याच राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन केला पाहिजे, परंतु त्यातही तुम्हाला राजकीय भूमिका आठवते, याला खरं कारण काय हे मलाही माहिती आहे। सर, पण ते बोलताना असं म्हणालेत की ज्यांनी राजकीय पक्षाकडून निवडणूक लढली, भाजपकडून निवडणूक लढलेले आहेत, ते भाजपचे पदाधिकारी झालेले आहेत, त्यांच्याकडे केस देणं कितपत योग्य, न्याय मिळेल असं वाटत नाही, कारण त्या शाळेला किंवा त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं देखील। हो, मी राजकीय पक्षाकडून निवडणूक लढवली होती, हे सर्वश्रुत आहे। परंतु हे ते गोष्ट विसरलेत की त्यांच्याच पक्षाचे अनेक दिग्गज वकील, त्यांची नावं मी घेत नाही, ते अतिरेक्यांचेही वकील होतात, गुन्हेगारांचेही वकील होतात। आणि विरोधी पक्षनेत्यांनी हे समजून घ्यायला हवं की ज्या वेळेला केंद्रात देखील त्यांचं सरकार होतं, राज्य सरकारमध्ये सरकार होतं, त्यावेळेला 93चा बॉम्बस्फोट मी खटला चालवत होतो, त्यावेळेला त्यांच्या पक्षाचा काय आटापिटा चालला होता, कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, कोणत्या अभिनेत्याला, पण मी दबलो। मी अजून बऱ्याच गोष्टी आहेत, पण मी माझ्यावर संस्कार आहेत, त्यामुळे मी गोष्टी सांगत नाहीत। त्यामुळे बेछूट आरोप करू नका, आरोपीच्या याच्यातील दाहकता कोणत्याही प्रकारे असं कमी करू नका। एवढंच निश्चित सांगतो की आरोपी कोणत्याही पक्षाचा असो, काँग्रेसचा असो, भाजपाचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, तो जर आरोपी होत असेल आणि येत असेल तर निश्चितपणे, पुराव्यात जर असेल तर निश्चितपणे शासन कठोरात कठोर करण्याचे मी प्रयत्न करेल याची ग्वाही देतो। परंतु असे बालिश आरोप करून तुमच्या विरुद्ध काय मला बोलायला भाग नका पाडू। सर, शेवटचा प्रश्न, शक्ती कायद्याचा एक प्रश्न उपस्थित होतोय। माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील म्हणाले की आम्ही तो कायदा आणत होतो, मात्र केंद्रात रखडलेला आहे। नाही, मी असं ऐकलंय की शक्ती कायदा महाराष्ट्र सरकारने पास केला, केंद्रात तो आहे, केंद्रामध्ये का त्याला अद्याप मंजुरी मिळाली नाही हे खरं म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तपासावं लागेल त्यांना। कारण असं आहे की हा कायद्यामागचा उद्देश, कोणत्याही कायद्यामागचा उद्देश हा चांगलाच असतो, त्याच्यामुळे हा कायदा देखील लवकर पास झाला पाहिजे असं माझं वैयक्तिक स्पष्ट मत आहे। नक्कीच आपल्यासोबत स्वतः उज्ज्वल निकम होते, त्यांनी विजय वडेट्टीवार यांनी जो आरोप केला त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले। कॅमेरा पर्सन अजित कदमसह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।